छोट्या बहिरीची गझल आहे. ढळली रात मिठीत त्या मोहरली रात, ढळता ढळता ढळली रात. श्वास सुगंधी तनू मोगरा, किती किती दरवळली रात. मिठीत त्याने वेढून घेता, गजऱ्यासह चुरगळली रात. ढळता ढळता ढळली रात. ओठ रसिले नजर नशिली, मदिरेने मंतरली रात. मी भोळी आणि तोही नवखा, त्यातून पहिली वहिली रात. भल्या पहाटे कळी उमलली, आणि दवाने भिजली रात. आणि दवाने भिजली रात. मिठीत त्या मोहरली रात. ढळता ढळता ढळली रात. ढळली रात ही एक शृंगारी गझल आहे. उर्दूत इश्किया मुसलसल म्हणतात तशी, मात्र अतिशय संयत आणि अदबशीर असा शृंगार यामध्ये. या गझलची निर्मिती आणि प्रवास विलक्षण म्हटला पाहिजे. डबीरांनी तस्बीर या संग्रहामध्ये गझलखाली एक तरतीब दिली आहे. ती अशी आहे: प्रेरणा आहे ढलते ढलते रात ढली या खातीर गजनवी यांच्या उर्दू गझलची. उर्दू गझल ऐकणाऱ्यांना ही परिचितच अशी रचना आहे. जब उस जुल्फ की बात चली, ढलते ढलते रात ढली. डबीर उत्तम गझल अनुवादकही आहेत. या गझलेचा अनुवाद तर त्यांनी केलेला नाहीये, पण इथे त्या गझलेपासून प्रेरणा घेतली आणि सानी मिसरा काय झालाय, ढळता ढळता ढळली रात. आता मूळ गझल ही गैरमुरद्दफ आहे आणि चली ढली असे काफिये आहेत. डबीरांनी रात हा रदीफ आणि ढळली हा काफिया घेऊन स्वतंत्र मराठी गझल रचना केली. या गझलेत अनेक सौंदर्य स्थळ आहेत. श्वास सुगंधी तनू मोगरा, क्या बात है. तनू मोगरा हे किती सार्थ वर्णन आहे ना. तसंच हा शेर बघा: मिठीत त्याने वेढून घेता, गजऱ्यासह चुरगळली रात. चुरगळली रात किती अर्थवाही आणि अतिशय नजाकतीने हा काफिया आलाय आणि रदीफही किती सहज आणि अर्थपूर्ण झालाय. प्रत्येकच शेर खरं तर सुंदर आहे. गझल ही संग्रहात प्रकाशित झाली की एरवी ती तिथेच राहते, नाही का. पण विवेक काजरेकरांच्या रत्नपारखी नजरेने या गझलेला चक्क बैठकीच्या लावणीचं स्वरूप दिलं आणि ही लावणी तुम्हाला यूट्यूबवरती ऐकायलाही मिळू शकते. ढळली रात ही मराठीतली नितांत सुंदर अशी शृंगारी गझल आहे आणि बैठकीची लावणी सुद्धा.